हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत लातूर स्टाईल कट भजी. तर त्यासाठी लागणार आहे साहित्य: 1 वाटी बेसन, अर्धी वाटी 2 चमचे तांदळाचं पीठ, मीठ, सोडा आणि मिरची मेन इन्ग्रेडियंट्स. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं. आणि हे असे तळायचे भजी. तेल चांगलं कडक तापू द्यायचं आणि मग भजी सोडायचे तेलामध्ये. मिरची अशी व्यवस्थित मिरचीला असं व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे आणि मग ते व्यवस्थित तळायचे दोन्ही साईडने. आपले भजी जसे तळतो रेग्युलर मिरची भजी तसे तळायचे. आणि हे बघा असं व्यवस्थित. आणि मग तो एक बॅच थंड होते तोपर्यंत दुसरी बॅच मी तळायला घेतली आहे. आणि त्यानंतर आपण अशी भजी कट करून घेणार आहे थंड झाल्याच्या नंतर. हे बघा कट करणार आहे आपण ही भजी. तोपर्यंत तेल तापायला ठेवलं होतं मी. तेल छान तापू द्यायचं आणि मग त्यामध्ये ते कट केलेली भजी परत तेलात सोडायची. आणि अजिबात भज्यांना तेल धरत नाही आणि 2 दिवस पण क्रंची राहतात असे भजे. कट भजे हे छान होतात. हे बघा असे रंग चेंज होईपर्यंत भज्यांचा त्यांना छान व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि हा परत आपण मसाला बनवला त्याच्यावर भुरभुरायला भज्यांवर चाट मसाला, धना पावडर, लाल मिरची आणि जिरा पावडर आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्याच्या नंतर भजे तळून झाल्याच्या नंतर ह्याचे आपल्याला त्याच्यावरून भुरभुरायचं आहे. हे बघा मी आता थोडासा कढीपत्ता तळला होता त्याच तेलामध्ये आणि हा कढीपत्ता सॉस ठेवला आहे मी. आणि त्याच्यावरून हा मसाला आपण टाकतो आहे थोडासा आणि कोथिंबीर टाकणार आहे. भजी एवढी खायला छान लागतात ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. लातूर स्टाईल कट भजी म्हणतात त्याला. एकदम क्रंची झाले होते बघा. क्रंच असा कुरकुरीत असा आवाज येत होता त्या भज्यांचा, असा कडक एकदम. आणि 2 दिवस क्रंची राहतात हे भजी. 2 दिवस काहीच होत नाही याला. जसेच्या तसे राहतात तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळं. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.